चांगला अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकाराम महाराज बोलून दाखवता. याजसाठी केला होता अट्टहास. हो, केला होता. आग्रह केला होता, अट्टहास केला होता, हट्ट धरला होता. असंच झालं पाहिजे, झालंच पाहिजे. अट्टहास करणं म्हणजे काय? असंच झालं पाहिजे, याच्यात किंचितही तीळ मात्र इकडचं तिकडं व्हायला भाग नाहीये. तो अट्टहास असतो, तो आग्रह असतो. पण सगळेच अट्टहास, सगळेच आग्रह हे चांगले असतातच असं नाही. त्याच्यातून काही फल पदरात पडतंच असं नाही. उगीचच अट्टहास करायचा, त्याच्यात वेळ वाया जातो, बुद्धी वाया जाते, परिश्रम होतात. याच्या पलीकडे आपल्या पदरात काही पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा. मग प्रकृतीचा संग घेऊनही कर्माचा त्याग करीन असं जर कोणी म्हणत असेल तर आग्रहोची उरे. ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. मग तो अट्टहास आहे विनाकार. फल काय? काही नाही. असं होतच नाही म्हणल्यानंतर कशाला अट्टहास करायचं? एका माणसाने मला विचारलं, गाईचं दूध कोणत्या रंगाचं असतं? मी म्हणलं पांढऱ्या. तो म्हणाला म्हशीचं? म्हणलं पांढऱ्या. तो म्हणाला शेळीचं? म्हणलं पांढऱ्या. तो म्हणला समजा बैलाचं काढलं तर दूध? मी म्हणलं बैलाचं दूध निघत नाही. तो म्हणला ते मलाही माहिती आहे, पण समजा काढलं तर? म्हटलं निघत नाही, बैलाचं दूध निघत नसतं, बैलाला दूध नसतं, बैल कसा दूध देईल? तो म्हटलं ते मलाही माहिती हो, तुम्ही काय मला नवीन सांगता? मलाही माहिती आहे बैलाला दूध निघत नाही, पण समजा काढलं तर? आता किती रात्रभर हेच प्रश्न चालू राहतील ना. अट्टहासच आहे ना नुसतं. आग्रह फलात पदरात काय पडलं फल? शेवटी पुष्कळ वेळ झाल्यानंतर मी त्याला सांगितलं बैलाचं दूध निळं असतं. तोंडला असं कसं? म्हणलं काढून बघ. तोंडला निघतच नाही. म्हणलं हेच सांगतोय ना तुला मगापासून निघत नाही म्हणून. मग कशा करता अट्टहास करायचा हा? कशा करता? याच्यातून पदरात काय पडलं? हातात काय लागलं? कशा करता हा अट्टहास आहे? ते बादशहाने विचारलं एकदा बिरबलाला. बिरबलाकडे काही कार्यक्रम होता, एकादशी होती. त्याने काय आषाढी कार्तिकी काय एकादशीची सुट्टी मागितली. ते बादशहाला काय माहिती एकादशी काय? ते एकादशी माहिती नसणारे पुष्कळ बादशाह आहेत, अजूनही आहेत. त्यांना अजून एकादशी बादशहाच आहेत. त्यांना विचारलं कशा करताय तुला सुट्टी? म्हणे एकादशी आहे. एकादशीला काय असतं? मग त्यांनी सांगितलं असा उपास असतो, असं भजन असतं, कीर्तन असतं, अमुक रात्रभर जागर करतो आम्ही, अमुक आहे तमुक आहे. तो म्हणला मागे एकदा तू उपास आहे म्हणून सुट्टी घेतली होती. तो म्हणला ती चतुर्थी आहे. मग चतुर्थी आणि एकादशीमध्ये फरक काय? तर बादशाला काय सांगायचं? तो म्हणलं काय फरक आहे? चतुर्थी गणपतीची असते, एकादशी पांडुरंगाची असते. चतुर्थी सोडावी लागते, एकादशी सोडता येत नाही. चंद्रोदयाला चतुर्थी सोडतो आपण, उपास संपतो. एकादशीचा उपास त्या दिवशी संपत नाही, पारणा दुसऱ्या दिवशी असते. बादशाला थोडं ते कळेल. जे आहे चतुर्थीचा उपास सोडायचा आणि एकादशीचा सोडायचा नाही. हां, बादशाने त्याला विचारलं समजा एकादशीला चतुर्थी आली तर? बिरबलाने सांगितलं असं होत नाही, मध्ये 8 दिवसाचा फरक आहे. 8 दिवसाचा. एखादी तिथी मागे पुढे होणं, वृद्धी होणं, क्षय होणं मान्य आहे. 8 दिवसाचा फरक कुठं पडतो? अशी येत नाही. म्हणलं येत नसेल, आत्तापर्यंत आली नसेल, पण समजा जर आलीच तर मग तुमचं धर्मशास्त्र काय सांगतं? त्या दिवशीचा उपास सोडायचा की सोडायचा नाही? एकादशीला जर चतुर्थी आली आणि चतुर्थीचा म्हणून उपास सोडला तर एकादशी मोडेल. आणि जर आम्ही एकादशी आहे म्हणून उपास सोडला नाही तर चतुर्थीचा व्रत पूर्ण होणार नाही. मग एकादशीला चतुर्थी आली तर काय करायचं? बिरबल म्हणाला असं होत नाही महाराज. होत नाही हे माहिती आहे, एवढ्या वेळात होत नाही, पण समजा आलीच
तर काय करायचं, सोडायचा की सोडायचा नाही? बिरबलाच्या लक्षात आलं की हे प्रकरण फार शहाणपणाचं नाही. बिरबलच आहे तो, त्याने सांगितलं एकादशीला जर चतुर्थी आली तर सोडायची. सोडायची? हो सोडायची. मग एकादशी मोडत नाही? मोडत नाही. कशी काय? त्यांनी सांगितलं आमच्याकडे असं नियोजन आहे, असं प्रयोजन करून ठेवलंय धर्मशास्त्राने की एकादशीला जर चतुर्थी आली तर ती सोडायची, पण कशी सोडायची याचं शास्त्र आहे. म्हणाल कशी सोडायची? त्यांनी सांगितलं लोण्याचे भजे करायचे. लक्षात आलं? लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात बसून खायचे, म्हणजे मग मोडत नाही. कारण काहीतरी काय म्हणतो लोण्याचे कुठं भजे, मग मूर्खा माणसा मगापासून तेच सांगतोय, एकादशीला चतुर्थी येत नसते, विनाकारणच अट्टहास आहे. तसं मी देहाला येतो आणि कर्मच करत नाही, प्रकृतीचा संग घेतो आणि कर्मच करत नाही. अरे असं होत नाही. नाही पण समजा जर नाही केलं तर होतच नाही ना, एकादशीला चतुर्थी येईल कशी? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे, नाही कश्चित क्षणमपी जातु तिष्ठत्य कर्मकृत. क्षण जात नाही माणसाचा कर्माशिवाय. कर्माशिवाय मनुष्य जीवन दाखवा मला. देह आहे पण कर्म नाही, चालत नाही. काही ना काहीतरी चालूच असतं. देह नाही पण कर्म आहे अशी अवस्था नसतेच. देहही नाही कर्मही नाही, मान्य आहे. कारण जो देहाला येतो तोच कर्म करतो, देहही आहे आणि कर्मही आहे, मान्य आहे. दोन अवस्था मान्य होण्यासारखा आहे. देहही नाही कर्मही नाही. विदेह मुक्त, तो देहालाही येत नाही कर्मही करत नाही. आणि तुमच्या माझ्यासारखा जीव देहालाही येतो आणि कर्मही करतो. देह आहे पण कर्म नाही, जीवनमुक्ताची अवस्था असू शकते. देह दिसतो त्याचा, देह तरी वरील पण काहीतरी हालताना दिसतो, चालताना दिसतो, काहीतरी दिसतं. तया ते लोकपिसे करता म्हणती, कर्तृत्वाचा आरोप का होईना पण त्याच्यावर आहे. कर्म आम्ही जन्म म्हणजे कर्माशिवाय मानवी जीवन तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. ज्ञानाशिवाय मानवी जीवन तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, मी मानवी या शब्दावर जोर दिला आहे आता. ज्ञानाशिवाय मानवी जीवन, अरे ज्ञान वजा करून टाका, बाकीचं प्राण्यांचं जीवन आणि मानवी जीवन काय फरक राहील सांगा मला. ज्ञान नसेल तर मानवी जीवनाला मानवी म्हणण्याचं तात्पर्य काय? हा कर्म आहे सगळ्याच प्राण्यांना आहे, पण ज्ञान सगळ्या प्राण्यांना आहे का? ज्ञान सगळीकडे आपल्याला दिसतं का? सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी ज्ञान दिसतं का? मनुष्य तर प्राणी ज्ञानाकरता प्रयत्न करताना आपल्याला कधी दिसतील का? कधीच दिसणार नाही, कधीच नाही. मी आपल्याला अनेक उदाहरणं सांगेन याच्याकरता. बैलाला कळत नाही, मालक जसा नेईल तसा बैल जातो. आपण चाललोय ते खड्ड्यातून चाललोय का चांगला रस्ता आहे का वाईट रस्ता आहे का अमुक आहे तमुक आहे, कळत नाही. काय कळतं? मनुष्य तर प्राणी ज्ञानाकरता परिश्रम करताना आपण पाहिलेत का? एखादं कुत्र तुम्ही बघितलंय का कधी ज्ञानेश्वरी वाचत बसले? कुत्र ज्ञानेश्वरी वाचतं का? जे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत ते म्हणजे एकूण एकच झालं की नाही ते तिथपर्यंत जाऊन, एकूण एकच झालं ना तिथपर्यंत जाऊन. जाणून घेण्याची इच्छा असते की नाही?